हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स. तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या. तर बघा इकडे माझी नाश्त्याची तयारी चालू होती आणि मी नाश्त्यामध्ये आज बनवणार होते की दोशे आणि बटाट्याची भाजी. तर बघू शकता मी इकडे बटाटा सोलण्यासाठी घेतलं होतं आणि तिकडे दोशेचं बॅटर बारीक करून ते झाकून ठेवलं होतं थोडंसं भिजण्यासाठी. आणि इकडे मी बटाटा उकडून घेतला आणि ते सोलत होते मी. आणि नंतर एकीकडे भाजीची पण तयारी करून घेतली. पहा इकडे बटाटा सोलून झालं होतं आणि आता इकडे मी हे कांदे 2 टोमॅटो मिरची हे भाजीसाठी करणार होते. तर बघा पुढे काय काय होतं. तर बघा इकडे मी हे सर्व चिरून घेतलं होतं. टोमॅटो, कढीपत्ता, मिरची, कांदा, बटाटा एवढं सर्व चिरून घेतलं होतं आणि कोथिंबीर. तर बघू शकता तुम्ही. आणि इकडे ह्या पॅनमध्ये मी तेल गरम करून त्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिली, नंतर कढीपत्त्याची, आणि नंतर हे सर्व बॅटर टाकून घेतलं त्यामध्ये जे केलं होतं ते मी टोमॅटो कांदा वगैरे सर्व. आणि नंतर वरून थोडीशी हळद घातली आणि थोडंसं मीठ घातलं चवीप्रमाणे आणि वरून थोडंसं कूट पण घालून घेतलं. आणि नंतर हे बटाटा त्यामध्ये टाकून फ्राय करून घेतलं. तर सुंदर असं माझं इकडे हे बटाटा रेडी होतं. तर बघू शकता तुम्ही खूपच छान लागतं असं बटाटा बनवल्यानंतर दोशीसाठी. आणि इकडे मी तवा गरम करून ठेवला होता दोशीसाठी. तर बघू शकता. तर आता मी इकडे दोशी करणार होते मस्त मध्ये अशी कडक अशी दोशी बनवणार होते. तरी थंडीमुळे हे दोशीचं पीठ जास्त भिजतच नाही, त्यामुळे मी यामध्ये थोडीशी मेथी टाकली होती 2-3 दाणे. त्यामुळं पण खूप छान असं फ्लेवर आला होता याला. आणि इकडे ही दोशी खूपच छान झाली होती, जाळीदार पण बनली होती. बघू शकता तुम्ही खूपच छान अशी जाळीदार ही दोशी झालेली आहे. आता ही गरम गरम नाश्त्याला खाऊन घ्यायची आणि पुढे कुठं जायचं आहे ते तुम्हाला दाखवते मी. तर सुंदर असं मी आबीला हे खाण्यासाठी दिलं होतं. आणि आज मी जाणार होते वाण आणण्यासाठी. तर बघू शकता इकडे खूपच गर्दी पण खूप होती आणि संक्रांतीच्या वाण आणण्यासाठी आम्ही गेलेलो होतो. तर लुटायला म्हणजे जे वाटतात ना त्याला काय घ्यायचं होतं ह्या विचारामध्ये मी होते. तर सर्वच एवढं काय काय छान छान मस्त मस्त होते की चला मी पुढे दाखवतेच तुम्हाला. इकडे बघा ही बोरे घेतली, गाजर घेतले, नंतर इकडे तीळ वगैरे घेतले, पान घेतले विडासाठी. आणि नंतर इकडे आलो हे घेतले हे लोटकी. संक्रांतीच्या सणाला खूपच गर्दी राहते, बायांची गर्दी होती की बांगड्या वगैरे भरण्यासाठी, चुडा भरण्यासाठी. मी पण बांगड्या भरून घेतला, चुडा भरला, मी पण बांगड्या वगैरे भरली, मी पण चुडा वगैरे घातला. आणि इकडे नंतर पान वगैरे घेतले, तिळगुळ घेतले. आणि नंतर इकडे आलो की शॉपिंग करण्यासाठी. इकडे बघू शकता ही खूप सुंदर अशा बँगल्स होत्या फक्त 50 रुपयेमध्ये. काही पण घ्या 50 रुपयाला. त्या खूप खूप छान वस्तू होत्या इथं. कोणतीही वस्तू घ्या 50 रुपयाला. गर्दी असल्यामुळे नीट दाखवता आलं नाही, खूपच गर्दी होती इथे. तर धन्यवाद. कसा वाटला आजचा व्हिडिओ माझा? धन्यवाद. नमस्कार फ्रेंड्स. तर सर्वांना गुड मॉर्निंग फ्रेंड्स. तर माझ्या चॅनलमध्ये कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि शेअर पण करा. तर बघा आज मी तुम्हाला दाखवणार आहे संक्रांतीची शॉपिंग. तर मी संक्रांतीसाठी काय काय घेतलं होतं ते. तर पहिला मी तुम्हाला बँगल्स दाखवते. तर बघू शकता सुंदर अशा साडीवरच्या बँगल्स मी आणलेल्या होत्या. तर मला हे खूपच स्वस्त भेटल्या होत्या आणि खूपच छान होत्या ह्या बँगल्स. नंतर मी ही साडीच्या पिना आणल्या होत्या. तर खूपच सुंदर आणि स्वस्त प्राईजमध्ये बसल्या होत्या ह्या पण पिना मला.
नंतर हे असे गळ्यातले मला खूपच आवडतात, त्यामुळे हे पण घेऊन आले. मला आवडलं होतं त्यामुळे. तर बघू शकता तुम्ही, सुंदर असं हे गळ्यातलं पण होते. नंतर ह्याला काय म्हणतात, ही ठुशी. तर ही पण ठुशी खूपच छान होती. नंतर हा 2 टिकल्याच्या पॉकेट्स. अजून पण आहेत भरपूर, पण ते वरती ठेवले होते मी. आणि मला सर्वात सुंदर म्हटलं ना, पण हे कंगनच खूप आवडले होते. खूप म्हणजे खूपच छान कंगन होते, तुम्ही बघू शकता. फिनिशिंग आणि त्याच्यावरचे खडे वगैरे तर खूपच सुंदर होते. तर मला हे कंगन खूप म्हणजे खूपच आवडले होते. तर हे मला कंगन 200 रुपयाला भेटले आहेत. खूपच छान आहेत हे कंगन. आणि नंतर हे काजळ पेन्सिल आणि ही लिपस्टिक आणि हे झुमके तर भरपूर होते, तरी पण मी एक जोड घेतला. मला बाहेर गेले की झुमके खूपच घेऊ वाटतात. आणि कानातले तर मला खूपच घेऊ वाटतात. आणि ही पाऊंडची बेबी प्लस क्रीम. फेअर अँड लवली तर काही यूज करत नाही, तरी पण मी घेऊनच आले, मला लागेल कधी तर. आणि चला आता आपण साडी बघूया. तर साडी खूपच सुंदर आहे. मी संक्रांतीसाठी चंद्रकोर पैठणी घेतली होती. तर सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तर बघू शकता, हा त्याच्यावरचा ब्लाऊज आहे. ब्लाऊजला तर खूपच छान असं आरीवर्क केलेलं होतं आणि मोराची डिझाईन आली होती या बाहीवरती माझ्या. तर खूपच छान असं याला आरीवर्क केलं होतं. तर बघू शकता पाठीमागून याचा गळा वगैरे. तर खूपच छान याला आरीवर्कने विणला होता हा ब्लाऊज. खूपच मस्त होता हा ब्लाऊज. तर ह्या ब्लाऊजसाठी तर मी चंद्रकोर साडी घेतली होती. आणि आरीवर्कसाठी तर बाहेर खूपच पैसे लागतात. आणि ही मला स्वस्तात मस्त, म्हणजे मला 1785 रुपयाला आरीवर्क केलेला ब्लाऊज आणि साडी भेटली आहे. तर साडी बघू शकता तुम्ही. ही अशी चंद्रकोर पैठणी आहे. आणि ह्याला रेड कलरची खालून रेड कलरचा आहे काट आहे याचा. आणि सुंदर असे चंद्र आहे आणि त्या चंद्रावरती नाजूक अशी खड्यांची फिनिशिंग केलेली होती आणि खूपच सुंदर होती. तर तुम्हाला याचा पदर दाखवते. तर तुम्ही याचा पदर बघू शकता. खूपच छान ह्याचा पदर होता. खूप म्हणजे खूप छान. तर तुम्ही कशी संक्रांतीला साडी घेतली नक्की मला कमेंट करून सांगा. तर मला ही साडी खूपच आवडली होती आणि ही साडी ब्लाऊजसाठी ही साडी घेतली होती. याचा ब्लाऊजच खूप सुंदर आहे त्यामुळे. आणि नंतर हे एक मी गळ्यातलं मागवलं होतं ऑनलाईन आणि याची क्वालिटी मला एवढी वाटली नाही. आणि थोडंसं हे खराब पण झालेलं होतं. क्वालिटी पण काय एवढी नाही याची, बघू शकता. असं काळं पडल्यासारखं झालं लगेच. तर माझा ब्लॉग आवडला असेल तर सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. आणि इकडे बघा, ही मेहंदी पण मी काढून घेतली, नेल पेंट पण लावली. उशिरा ब्लॉग चालू केला आहे. तर बघा, नंतर आवरल्यानंतर मी दाखवते माझा फायनल लुक. आणि नंतर हे परफ्यूम एक आणलं फॉक्सचं. मला फॉक्सचंच परफ्यूम आवडतं खूप. तर बाय बाय. कशी वाटली माझी शॉपिंग नक्की मला कमेंट करून सांगा. तर बाय बाय सर्वांना.